कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकत्र विनंती, एवढे शॉर्ट न अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ दावला नक्कीच लाईक करून चॅनल असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असाल कमेंट नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तुमच्या व्हिडिओला सुरुवात करतोच करू शकता. 40% कांद्याने पावसाने नुकसान झालेले आहे. राज्यातील यंदा खरीप हंगामातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यात 18 जिल्ह्यात 1,40,000 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. परंतु सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे साधारण 50,000 हेक्टर क्षेत्रावर कांदा पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर या भागात अधिक फटका बसल्याचं दिसत आहे. याचा परिणाम सध्याच्या बाजारावरील आवकीवर होत आहे. बाजारात सध्या लाल कांद्याची आवक कमी होत आहे. राज्यात जूनपासून ते 15 सप्टेंबर या कालावधीत खरीपातील तर 15 सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीतील लेट खरीप कांद्याची लागवड होते. मे महिन्यात झालेल्या पावसाचा गत वर्षीच्या उन्हाळी कांद्याला फटका बसला आहे. त्यानंतर खरीपातील कांदा लागवड पावसाने सतत अडथळे येत राहिले. त्यातही लागवड झेपल्यास झालेल्या खरीप कांद्याला सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने कांदा पात करपून गेली. कांदा पिकावर बुरशी, करप्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शॉर्टमध्ये व्हिडिओची माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत तेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद.